नागपूर शहरातील जागा वाटपाचा निर्णय अजून महाविकास आघाडीत व्हायचा आहे। असं असतानाही काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी मात्र प्रचार सुरू केलेला आहे। कालच नागपुरात नाना पटोले, रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक झाली। नागपूरच्या 6ही विधानसभेवर काँग्रेसने दावा केलेला आहे आणि आज आपण बघू शकतो पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या ज्या इच्छुक आहेत संगीता तलमले यांनी आपली प्रचार परिवर्तन यात्रा जी आहे ती प्रचार यात्रा सुरू केलेली आहे। पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात गेले 3 टर्म भाजपचे आमदार आहेत आणि त्या ठिकाणी आता काँग्रेसने जे आहे ते दावेदारी केलेली आहे। याच मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि पवार गटाचा सुद्धा दावा आहे। असं असतानाही काँग्रेसचा प्रचार आपल्याला पाहायला मिळतोय। संगीताताई, या ठिकाणी हे दृश्य आपण बघू शकतो, घरोघरी भेटी देऊन ही परिवर्तन यात्रा जी आहे ती या ठिकाणी काढली जात आहे। ताई, काय सांगणार? अजून उमेदवारीच निश्चित झाली नाही, तुमची प्रचार रॅली पण सुरू झाली। माझं उद्देशच बदलाव यात्रा काढण्याचं पूर्व नागपूरमध्ये हेच आहे की मी काँग्रेसला मजबूत करायला निघालेली आहे आणि जे समस्या आहे पूर्व नागपूरमध्ये ती त्यांच्या लोकांशी संवाद साधायचा हा एक प्रयत्न आहे। पण हा एक प्रकारचा प्रचारच आहे, तुम्ही 100-150 लोक घेऊन लोकांचं प्रेम माझ्यासोबत दिसून येत आहे, बस। अजून घरोघरी जाऊन भेटी देत आहे, काँग्रेसचा दुपट्टा आहे, हा प्रचारच आहे एक प्रकारचा। हो, प्रचार असो असला, पण माझा उद्देश फक्त हेच आहे का काँग्रेस पक्षाला मजबूत करायचा मी प्रयत्न करत आहे आणि तो निश्चितच दिसून येत आहे। कारण बघतच आहे आता जे BJP सरकार आली आहे त्यांच्या भूलथापाला लोक बळी पडलेले आहे, तर कुठेतरी लोक बदलाव चाहते, त्याच्या माध्यमातून लोक माझ्यासोबत जुळत आहे। पूर्व नागपूरची जागा जी आहे हा भाजपचा गड आहे आणि इथे ही जागा ठाकरे गटाने मागितली तुमच्याकडे आणि पवार गटाने सुद्धा मागितलेली आहे, अजूनही निर्णय झालेला नाही। महाविकास आघाडी आहे ते तर चालतच राहील म्हणा, पण हा नागपूर शहर काँग्रेसचा गड राहिलेला, कधीही BJPचा गड राहिलेला नाही आहे। 10 वर्षामध्ये काही गड प्राप्त होत नाही। आमची 60 वर्षापासनं जी काँग्रेस सरकार आली आहे तर निश्चितच नागपूर हा काँग्रेसचाच गड राहिलेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसनं आपला प्रचारही सुरू केलेला आहे, घरोघरी जाऊन भेटी देत आहे। अजून उमेदवारी निश्चित नाही की ही जागा महाविकास आघाडीकडे जाणार की महाविकास आघाडी ठाकरे गटाकडे जाणार, पवार गटाकडे की काँग्रेसकडे। असं असतानाही नाना पटोले यांनी 6ही जागांवर दावा केला, काल बैठक झाली आणि आज काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी आपला प्रचारही सुरू केला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।